माझा भाऊ मुकुंद माधव कसबे यांचं निधन झालं. हे झालंही असं तर माझ्या गोंधळामुळं मला काही कळालं नाही ती काय झालंय ती. मी एकटीच असल्यामुळं माझ्या संगती कोणच नव्हतं, तर मला काय समजलं नाही मी पुढचं पाऊल कसं उचलू ते. पण ही माझ्या भावाला मारण्यातच गेलेलं आहे, ह्याची मला पूर्णपणे माहिती पाहिजे आणि न्याय मिळावा, माझी हीच अपेक्षा आहे. मला दुसरं काय नाही पाहिजे. तेवढ्या दिवस मी वाट पाहत होते की कुणी मला काहीतरी सांगल की बोलल काय. मला काही तपास लागला नाही. माझे उलटे खोटे रिपोर्ट घेऊ लोकांनी काय बॉन्डबिंड बनवल्यात. तर हे मला न्यायच हवा आहे, मी माझी अशी मागणी करते. नेमकं कशा बाबतीत न्याय पाहिजे आणि प्रकार काय घडला होता आणि कधी घडलाय? हाणमार करून माझा भाऊ मारले गेला. कुठे घडला प्रकार? येडशीला घडला, हॉटेलवर. कधी? कालिका कधी 2024 22-23 तारखेला ही म्हणजे त्यांचं डेट झाली 23 तारखेला. त्यांना मारले गेलं 22 तारखेला किंवा 21 तारखेला. यांनी मला उस्मानाबादच्या आपलं धाराशिवच्या हॉस्पिटलमध्ये मला ते संध्याकाळी 7 वाजता फोन आला की तिथं आहेत म्हणून, तुम्ही या तुमच्या भावाला बघायला. अनोळखी लेडीजनी मला फोन केला. मग मी 9 वाजता माझ्या भावासाठी मी गाडीला बसले. सकाळी आले तर माझे भाऊ ठीक आहे. मग आता तुम्ही एवढा उशिरा का मागणी करताय कारवाई व्हावी म्हणून? अद्याप का मागणी केली नाही? मला तेव्हा काही सापडतच नव्हतं ना. आता तरी कुठं काय मला हिंमत आली थोडी की मला असं वाटतं माझ्या भावाला न्याय मिळावा. मला ह्याच्या अनुसार रिपोर्टच्या अनुसार समजतंय की माझ्या भावाला मारले गेले. कुठला रिपोर्ट आहे? धाराशिवचा. रुग्णालयाचा डॉक्टरनी दिला रिपोर्ट आहे का तो? डॉक्टरनी तसं त्याने लिहून दिलंय की मला मारले म्हणून, अशी त्याने साक्षी दिली आहे. ठीक आहे. मग आता मागणी काय केलेली आहे? मला न्याय पाहिजे, आता न्याय मिळावा मला, माझी एवढीच मागणी. ठीक आहे. ओके. माझं नाव पवन कसबे आहे. तर दिनांक 22-23 मार्च 2024 रोजी घटना घडली होती. मुकुंद माधव कसबे हे माझे चुलते होते. तर तिथं ते वेटर म्हणून काम करत होते. तर त्यांना काम करत असताना एकदम मानसिक त्रास देणे, जातीवरून बोलणे, हे करणे, मारहाण करणे. आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर हे गोष्ट आम्हाला माहीत नव्हती. मग त्यांनी जे ढाब्यावरचे जे मालक आहेत, अगर त्यांचे कोण साथीदार असतील, त्यांनी काय केलं, जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर मग तिथं त्यांनी मृत्यू झाल्यानंतर तिथं दाबण्याचा प्रयत्न केला, मृत्यू दाबण्याचा प्रयत्न केला आणि मॅनेज पण करण्याचा प्रयत्न केला. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आणि ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती. आणि हे सर्व प्रकरण आम्ही पोलीस अधीक्षक मॅडम यांच्याशी आम्ही लेटरद्वारे आम्ही ते सांगितलेलं आहे. आणि फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला योग्य तो न्याय भेटला पाहिजे, अपेक्षा काय नाही. आणि जर याच्यामध्ये जर कारवाई नाही झाली तर 15 ऑगस्टला आम्ही इथं डायरेक्ट इथं आंदोलन करणार आहे. आंदोलन करणार? हां.